सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील राजकारण तापलेले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी संघटनेच्या शहराध्यक्षाचा खून झाल्याने खळबळ उडाली। बाळासाहेब सरवदे असे खून झालेल्या युवकाचे नाव असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला। या ठिकाणी नातेवाईकांची मोठी गर्दी झाली। मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज माघार घेण्यावरून सायंकाळी जोशी गल्लीत 2 गटात वाद झाला। या वादांचे रूपांतर हाणामारीत झाले। या गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे याला तातडीने मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणात 4 संशयितांना अटक केल्याची माहिती मिळत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांचा मयत बाळासाहेब सरवदे हा नातेवाईक असल्याचे समजते। या प्रकरणात इंगळे हे आक्रमक असून त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर आरोप केले आहेत। संबंधित आमदारांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे।